सकाळी आंघोळ करून आधी लसूण सोलायला घेतला. आता का ते पुढे सांगते. त्याआधी ना मी मिरची आणि लसूण मिक्सरला चांगला वाटून घेतला आणि काल आणलेला भोपळा सोलायला घेतला. भोपळ्याची साल काढून त्याला किसून घेतलं. अहो दुधी भोपळ्याच्या वड्या बनवणार होते आज. मग काय किसलेल्या दुधीमध्ये बनवलेला ठेचा टाकला. नंतर गव्हाचं पीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि घेतली कणिक मळायला. बिना पाण्याची कणिक मळायची हे आणि लागल तसं गव्हाचं पीठ घ्यायचं. आता आज भावड्याला सुट्टी होती म्हणून हे दोघं असं मध्ये मध्ये करत होते. भावड्याला सुट्टी असली की ह्यानं दिवसभर वैतागून सोडतो. इथे वड्या शिजत घालण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि वड्या बनवायला घेतल्या. जिभेचे चोचले ना आजकाल सकाळ सकाळीच पुरवावे लागतात, नाहीतर दिवसभर गरमीने ना काहीच करता येत नाही. म्हणूनच आज स्वयंपाक बनवताच वड्या बनवायला घेतल्या होत्या. सगळं बनवून ना शिजवून घेतलं आणि नंतर ते अशा छोट्या छोट्या वड्या कापून घेतल्या. आता ह्याला फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेतले आणि त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेतले. ते चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये खूप सारे पांढरे तेल टाकले. नंतर हळद मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली आणि बनवलेल्या सगळ्या वड्या त्याच्यामध्ये टाकून ना फ्राय करून घ्यायच्या. आता ह्या तुम्ही ह्या वड्या टोमॅटो केचप किंवा दही सोबत सुद्धा खाऊ शकता.